नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी काही तासच शिल्लक आहेत आणि आपल्यासोबत स्वतः माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा आहेत. साहेब, प्रचारासाठी काही तासच शिल्लक आहेत, काय सांगशाल? प्रत्येक जण आपापल्या परीने प्रचार करत आहे. प्रत्येकाला हमी आहे की मी निवडून येणार. आता शेवटी 2 तारखेला कळणार, म्हणजे 21 तारखेला कळणार आहे त्याचा निकाल काय लागणार. नक्कीच आपण पाहिलं असेल जयप्रकाश मुंदडा यांची हर एका निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका असते. त्यांच्या निर्णयावरून मोठी घडामोड घडलेली पाहायला मिळते. साहेब, तुमचं काय निर्णय असणार आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीत? हे मी 21 तारखेला सांगेल, आज नाही. बरं, तुम्ही ज्यांना पाठिंबा दिला होता त्यांनी परत एक उडी मारून भाजपमध्ये गेले. आता तो त्यांचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना चांगली संधी होती यावेळेस, तरी पण त्यांनी जी काही प्रक्रिया अवलंबिली त्याच्यामुळे त्यांचं नुकसान झालं. आमचं काय नुकसान झालं? आम्ही तर उलट त्यांना प्रमोट करत होतो, त्यांना कुठेतरी चांगलं त्यांचं हा विचार करत होतो. त्यांना ते रुचलं नसेल बहुतेक. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर साहेब, तुम्ही स्वतः पायी या वयात फिरत होता त्यांच्यासाठी. मी एक सांगतो तुम्हाला, काम करणाऱ्याला वयाचं बंधन अजिबात नसायला पाहिजे, नसतंय. असं कोणी गणित लावत असेल, वय वाढलं की काम करता येत नाही, फिरता येत नाही, असं काय. तुमची मानसिकता तयार असेल तर तुम्ही किती वय वाढू द्या, काही फरक पडत नाही. बघा, मी नेहमी कार्यकर्त्याला सांगतो, एक खोड रबरचा ज्या शास्त्रज्ञांनी शोध लावला ना, त्यांनी वर्तमानपत्रात स्वतः सांगितलं होतं, बातमी होती त्यांची, की ती व्यक्ती एकसारखं दरवर्षी प्रयत्न करायचा की मला शोध लावायचा होत नव्हतं. तो सतत प्रयत्न करत होता, सोडत नव्हता. आणि ज्या दिवशी त्याला त्याचं संशोधन झालं, शोध लागला, त्या वर्षी म्हणला माझं वय 86 वर्षाचं होतं. म्हणजे त्याची मानसिकता होती, मला काम करायचं आहे, थांबायचं नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर साहेब, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. ते तुमच्यासोबत, तुम्ही त्यांच्यासोबत होतात, त्यांचा प्रचार करत होतात. तर त्यांनी जेव्हा ते निर्णय घेतला तर ते म्हणतात सगळं काही मी मुंदडा साहेबांना विचारात घेऊन केले. नाही, ते त्यांच्यासोबत गेले त्यावेळेस मला माहिती नव्हती. तिथं गेल्यानंतर मी सहज फोन लावला, अहो तुम्ही कुठे आहेत, उद्या आपल्याला कार्यक्रम असा करायचा तसं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी नागपूरला आहे. मला विचारलं नाही, काही नाही. ठीक आहे, त्यांनी काय खोटं बोलतात मला काय माहित नाही. ते म्हणतात रोज आमची चर्चा व्हायची आणि मी नागपूरला जायच्या गेल्यावर पण त्यांना फोन केला. दररोज चर्चा म्हणजे प्रचारात जायचं ना मी, म्हणून चर्चा व्हायची. भाजपमध्ये जायची चर्चा नव्हती. अजिबात नाही. ते तर सोडून द्या, त्यांचे जे आमचे उमेदवार होते त्यांच्या मिसेस, ते तर अजिबात ह्या सगळ्या प्रक्रियेच्या खूप विरोधात होते. पण महिला राहिले, शेवटी त्यांना पतीचं ऐकावंच लागतंय ना, शेवटचा पर्याय. आणि म्हणून त्यांनी खरं म्हणजे विड्रॉल केलं, नाही तर त्यांची इच्छा नव्हती विड्रॉल करायची. पत्नीची इच्छा नव्हती तरी पण डॉक्टर साहेबांमुळे करावं. अजिबात नव्हती. बरं, काय असं घडलं साहेब की एकंदरीत त्यांनी माघार घेतली? हे तर काही मी सांगू शकत नाही. तुम्ही त्यांच्यासोबत एवढं काम करत होता, त्यांच्यासाठी झटत होता, बरोबर आहे, पण तुम्हाला पण सांगितलं नाही सांगितलं ना, मग तेच म्हणायचं. पण आता पाहायला गेलं तर विधानसभा आमदार प्रज्ञाताई सातव यांनी पण भाजपमध्ये प्रवेश केलाय. तो ठीक आहे, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. बरं, कशामुळे करते तसं लोक पक्ष का बदलतात असं तुमचं म्हणणं आहे काय? त्याचं कारण असं आहे, जे ऍक्टिव्ह कार्यकर्ते असतात, नेहमी सतत पक्षकार्यात रत असतात, मग्न असतात, पक्षासाठी काहीतरी करत असतात, त्यांच्याकडे ज्यावेळेस पक्ष दुर्लक्ष करतो आणि जे कार्यकर्ते फक्त पुढे पुढे करतात त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करते पक्ष, अशा वेळी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मनोबल खचतंय, ते निराश होतात आणि म्हणून असे प्रकार घडतात पक्षामध्ये. काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेस संपली म्हणतात हिंगोलीची. आता हे मी नाही सांगू शकत. आता ते तर पक्षातले कार्यकर्ते सांगतील तुम्हाला, त्यांना विचारा तुम्ही. आणि मागे तुम्हाला जर आठवत असेल, एकदा पवार साहेबांनी स्टेटमेंट दिलं होतं बघा, कोणताही पक्ष कधी संपत नसतो. बरोबर आहे? हिंगोली जिल्ह्यात नाही, कोणताही पक्ष कधी संपत नसतो, कमी जास्त होत राहते पक्षामध्ये, परत तो वाढतो. त्या पक्षातल्या कार्यकर्त्याची मानसिकता असली की पक्ष वाढतो बघा. आता पाहायला गेलं तर मग तुम्ही प्रचार करताय कोणाचा? तुम्ही ग्राउंड लेवलला आहात. हो, ज्यावेळेस आम्ही
सर्व उमेदवार प्रत्येक वार्डमध्ये उभे केले होते. आम्हाला वाटलं की बाबा आता EB फॉर्म आलं की हे सगळे पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील. पण वेळेवर EB फॉर्म या कार्यकर्त्यांना मिळाला नाही आणि न मिळाल्यामुळे ते सगळे अपक्ष झाले. अपक्ष झाल्यानंतर मी स्वतः शिंदे साहेबांना जाऊन भेटलो, आपले उपमुख्यमंत्री महोदयांना. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. मग त्यांनाच विचारलं, दादा आता काय करायचं? ते म्हणजे पुरस्कृत उमेदवार म्हणून करा जाहीर. आणि म्हणून आम्ही ते उमेदवार पुरस्कृत शिवसेना शिंदे सेना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे आणि आम्ही त्यांचा प्रचार करायला किती होतो. उमेदवार आहेत सर शिवसेनेमध्ये? आम्ही ज्यावेळेस सुरुवातला जवळजवळ आता किती? आता जवळ 10-12 उमेदवार आहेत बरं. आपले. त्यांचा प्रचार करताय. त्यांचा प्रचार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? आता आमचा कोणीच नाही. मग नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुमचा पळाला. पळायला म्हणत नाही मी, बरोबर आहे. त्यांनी विड्रॉ करून घेतलं. काय विड्रॉ करून पळाले ना? पळायला कसं आहे, जे म्हणजे शब्द म्हणतात ना, काय म्हणतात, संवैधानिक वगैरे, बरोबर. तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कुठे गेला काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांनी विड्रॉ केलं सांगतोय ना मी. ख्यातमार जे आमचे अधिकृत उमेदवार होते शिवसेना पुरस्कृत, त्यांनी विड्रॉ करून घेतलं. म्हणून आमचा नगराध्यक्ष पदाचा कोणी उमेदवार नाही. बरं, तुम्ही एवढे मुरब्बी राजकारणी आहात, तरी पण त्यांनी तुमच्यावर विश्वास नव्हता का त्यांना, का बाबा मी निवडून येईल, तुम्ही त्यांच्या मागे होतात? आता हे तर मी नाही सांगू शकत ना, हे तर लोक सांगत होते की बाबा इतकी चांगली परिस्थिती आजची, तरी ते का गेले हा लोकांमध्ये संभ्रम आहे. बरं, आता तुम्ही जेव्हा निवडणुका असतात तुमची भूमिका निर्णायक असते. विधानसभेला तुम्ही आमदार राजूभाई नवकरे यांचा प्रचार केला होता, बरोबर आहे. आता नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुम्हाला कोण योग्य वाटते की बाबा हे नागरिकांचे प्रश्न सोडवल? मी सांगतो, जोपर्यंत ज्याला काम देणार नाही तुम्ही तोपर्यंत करणार नाही की हे माणूस काम करते किंवा, बरोबर आहे. म्हणून आज मी सांगू शकत नाही की कोण काम करेल नाही करेल, कारण मागच्या काळात अनेक नगराध्यक्ष झाले आणि त्यांनी काम कसं केलंय हे जनतेनं पाहिलेलं आहे. म्हणून आज आपल्याला सांगता येणार नाही की येणारा माणूस काम करेल किंवा नाही. हे तर जनतेची ताकद असते की काम करून घेण्याची. मी या मताचा आहे, काम करून घेतलं पाहिजे. कोण काम करते किंवा नाही करते याला महत्व नाही, काम करून घेतलं पाहिजे, ती ताकद जनतेमध्ये आहे. बरं साहेब, आता तुम्ही आमदार राहिलात, माजी मंत्री पण होतात. एकंदरीत पाहायला गेलं तर वसमत शहराचा आता जे नगरपालिकेच्या हद्दीत जसा विकास व्हायला पाहिजे होता तसा नागरिक म्हणते झाले नाही, नागरिकांचे प्रश्न सुटले नाही म्हणतात. त्याला मूळ कारण काय वाटते तुम्हाला, काय सांगतो? बघा, एक तर सांगतो, नागरिकाचे प्रश्नच काय असतात, छोटे मोठे प्रश्न असतात. कुठं नाली झालेली नसते, नाली झाली तर साफ झाली नसते, एखाद्या ठिकाणी रस्ता नसतो, कुठं लाईट नसतो, कुठं पाणी व्यवस्थित येत नसते, हे नागरिकाचे प्रश्न असतात. कुणाला घर नंबर मिळालेला नसतो, बरोबर आहे. हे छोटे प्रश्न असतात नागरिकाचे. नागरिक कधी फार मोठ्या विकासाची अपेक्षा करत नाही की कुणीतरी येऊन आम्हाला एखादा बंगला बांधून द्यावा, कोणाला तरी मोटरसायकल घेऊन घ्यावी, जीप घेऊन दे, असं त्यांचा कुठेही विषय नसतो. म्हणून छोटे छोटे प्रश्न असतात. म्हणून या छोट्या छोट्या प्रश्नाकडे लक्ष दिलं तर सगळं चांगलं होतं. बरं, तुमची भूमिका निर्णायकच असते साहेब. तुम्ही म्हणताय की आता ज्याने काम केलं नाही त्याला एक वेळेस संधी द्यावी, म्हणजे कन्हैया भाईती यांच्या आईला संधी भेटायला पाहिजे, असं मत आहे का तुमचं? मी एक सांगतो, मी कुणाचंही नाव घेत नाही, त्यांचे अनुभव आहेत ना, आधीचे अनुभव आहेत म्हणतात. सगळ्याला संधी द्या ना. नाही, एकालाच जागा राहणार नसेल. सगळ्याचे नावं घ्या तुम्ही. आता एकीकडे महाविकास आघाडी, भाजप आहे, मी राष्ट्रवादी पण आहे. अध्यक्ष पदाला कोण निवडून यावं याच्यामध्ये मला रस नाही, बरं बरं का. कारण कोणाला पाठिंबा असणार नाही, अजिबात नाही आमचा कोणाला पाठिंबा. जो निवडून येईल त्याच्याकडनं काम करून घेऊत ना आपण. बरं, या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या तुम्ही तरी दिसताय, पण शिवसेनेचे तालुका प्रमुख दिसायला पाहायला भेटत नाही. ते त्यांना विचारा ना, ते बहुतेक इथं असतील किंवा मुंबईला असतील. तुम्ही एकाच पक्षाचे आहेत ना, मी काय तालुक्याचे. म्हणून काय प्रत्येक व्यक्तीच्या सोबत नसतो ना, कुठे गेलास विचारायला. तुम्ही जा त्यांच्या घरी असतील तर त्यांना विचारा, बरोबर. मुंबईला गेले असतील तिथे जाऊन विचारा, कुठेच म्हणा, कुठेही दिसले नाहीत निवडणुकीत म्हणा, काय गोष्ट विचारा त्यांना तुम्ही. तुम्हाला काय वाटतं कशामुळे नाही? तुम्ही एका पक्षाची, तो बहुतेक तो कामात व्यस्त असतो, कॉन्ट्रॅक्टरशिप करतो, त्या कामं खूप मिळतात नाही त्यांना, ते कामात व्यस्त असते, कामात व्यस्त आहे, ते महत्वाचं आहे. बरं साहेब, आता बातमी कोणती पण टाकल्याच्या नंतर नागरिकांच्या कमेंट येत आहेत की बाबा हे जे वसमत परभणी राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यामुळं खूप धूळ उडती, मोठ्या प्रमाणात अपघात होतात.
बरं, हे प्रश्न कशामुळे सुटत नाही, काय वाटते, सुटण्यासाठी काय करायला पाहिजे? लोकप्रतिनिधींनी त्या डिपार्टमेंटच्या मागे लागायला पाहिजे. बरं. प्रश्न सुटत नाही असं थोडी. लोकप्रतिनिधी मागे लागायचं त्याचं सोपं काम. मोठे अपघात होतात साहेब, आता काय मी करायला काय पाहिजे? म्हणतो, तेच लोकप्रतिनिधींनी मागे लावून रस्ते करून घ्यायला पाहिजे. बरोबर, जिथं बाबा स्पीड ब्रेकरची गरज आहे ते करून घ्यायला केंद्र पाहिजे. शासनाचं काम आहे. कुठल्याच लोकप्रतिनिधी हा कुठे पोहोचू शकतो. असं जरुरी नाही की बाबा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि आम्हाला मुंबईला जाता येत आणि दिल्लीला जाता येत नाही, असं थोडी आहे. लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता ना. बरं, आता निवडणुकीच्या काळामध्ये हिंगोलीचे आमदार आणि कळमनुरीचे आमदार एकमेकाच्या विरोधात कमरेच्या खालची भाषा वापरली आणि नंतर एकत्र झाली. कसं मी काय बघताय? म्हणतो, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न म्हणून याच्यात मी काही बोलू इच्छित नाही, बोलत नाही. कसं पाहता तुम्ही याच्याकडे, कसं मी पाहता? काय म्हणालो, कारण टीव्ही चॅनलवर त्यांच्या बातम्या येत होत्या. मी काय म्हणालो, लोकप्रतिनिधींनी कसं वागावं, काय आचारसंहिता पाळायला पाहिजे हे त्यांनी ठरवायचं असतं. म्हणून आपण काही बोलणार नाही त्याच्या बाबतीत. बरं, तुम्ही नागरिकांमध्ये जाताय, नागरिक काय म्हणतात, तुम्हाला काय समस्या सांगतात? नागरिक म्हणजे सध्या ते म्हणतात बाबा रस्त्यात कचरे पडायले, रस्ता साफ नाही, कुठे लाईटच वेळेवर येत नाही, पाणी वेळेवर येत नाही. बघा आपल्या काळात आपण पार सिद्धेश्वरून इथं मोठी पाईपलाईन आणली, पाण्याची योजना. इथं 2-3 ठिकाणी पाणी साठवण्यासाठी वेगवेगळ्या टाक्या करून घेतल्यात, बरोबर आहे. तरी त्याचं नियोजन बरोबर होत नाही म्हणून पाणी येत नाही, मिळत नाही. नंतर कचऱ्याची समस्या, मध्यंतरीच्या काळात त्या घंटागाड्या होत्या, कचरा व्यवस्थापनासाठी खूप मोठा निधी आला होता, पण त्याचं बहुतेक नियोजन बरोबर झालं नाही म्हणून कचरा सध्या साचतोय. मला कालच ते एक कॉन्ट्रॅक्टरचा कोणीतरी माणूस भेटला होता. तो म्हणत होता, साहेब आमचे 2-2 महिन्याचे पगार थकले होते म्हणून आमच्या गाडी बदलायची. आणि प्रशासन होतं त्यावेळेस. कचऱ्यासाठी साहेब एवढाला निधी येतो, जातो कुठं, काय प्रश्न मार्ग नाही. आता खरं म्हणजे हे प्रश्न तुम्ही नगरपालिकेत जाऊन सीओला विचारायला पाहिजे, बरोबर आहे. ते बरोबर उत्तर देतील, बाबा गेल्या महिन्यात इतका पैसा आला होता, बरोबर, पगार करू शकलो आम्ही, नाही करू शकलो, काय जे कॉन्ट्रॅक्ट ठरलेलं होतं त्याप्रमाणे पैसे बिल देऊ शकत होतो, नाही देऊ शकतो, हे त्यांना विचारा, तुम्ही ते सांगतात. बरं, आता तुमचे उमेदवार जर समजा आले तर तुमचं विजन काय असणार आहे, कसे प्रश्न सोडवसाल तुम्ही? हे नागरिकांचे प्रश्न आहेत. दरवेळेस साहेब हेच प्रश्न असतात, नवीन काही नसतात. दरवेळेस प्रश्न हेच असतात, उमेदवार हेच असतात, पण प्रश्न सुटत नाही. आम्ही दर महिन्याला ह्या सगळ्या कार्यकर्त्याला एकत्रित करून गावात जसं फेरी मारतात ना, तसं आम्ही फिरत जाऊ, कुठे लोकांच्या अडचणी समजून घेत जाऊ आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. बरं साहेब, आता तुम्ही नागरिकांमध्ये तुमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत, शहरामध्ये, तालुक्यामध्ये, पण जिल्ह्यामध्ये. आता तुम्ही शहरामध्ये फिरताय आता ग्राउंड लेवलला, तर तुम्हाला काय वाटते, नागरिकांच्या मनातला नगराध्यक्ष कोण आहे असं नाव घेतात? कधी विचारलं नाही, कधी कोणाला विचारायचं कामच पडलं. मग नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी तुम्ही कोणत्याच काही संबंध नाही? काय बरं, जो निवडून येईल त्याच्याकडनं काम करून घेऊ आपण, बरं. ठीक आहे. कारण सगळ्याचेच आमचे प्रेमाचे संबंध आहेत. विधानसभेला तुम्ही काम केलं होतं आमदार नवकर यांचं, मग आता त्यांच्याकडून काही आलं नाही का मेसेज वगैरे? आता निवडणूक सुरू झाल्यापासून काही मेसेज नाही, काही नाही. बरं, दुसरं कोणाकडून आलं असेल? कोणाकडनंच नाही. बरं. मेसेज काय म्हणून येणार आता? तुमचे मोठे समर्थक कार्यकर्ते आहेत, तुमच्यामुळे एक मोठी घडामोड होऊ शकते, बदल होऊ शकते, एक त्यांना ताकद पण भेटू शकते. कुणाला ताकद भेटू शकते म्हणतात? आता जे सगळे उमेदवार उभे टाकले ते उमेदवाराच आम्ही आमच्या उमेदवाराचं पुरस्कृत जे उमेदवार आहेत आमचे, त्यांचं प्रचाराचं आमचं काम चालू आहे. हो. बस स्थानकाचा पण मोठा मुद्दा आहे साहेब, निकर्ष दर्जाचं काम होतंय म्हणतात. कसं पाहता याच्याकडे तुम्ही? आता तर वसमतला राहत आहे, काम योग्य व्हायला वाटते का तुम्हाला? बघा, प्रत्येक वेळी वर्तमानपत्रात बातमी येत राहते, निकष दर्जाचं काम आहे, निकष दर्जाचं काम आहे. बघा, एक साधी गोष्ट सांगतो, जर निकष दर्जाचं काम आहे असं कुणाला वाटलं, त्यांनी त्याची तक्रारी करायला पाहिजे लेखी, बरोबर आहे. त्यांनी तक्रारी करावं, ते डिपार्टमेंट आहे, बरोबर आहे, त्या खात्याचं वेगळं विभाग आहे, त्यांच्याकडे तक्रारी करावं. त्यांना फार काही वाटलं तर आम्हाला एखादं पत्र द्यावं, त्याने आम्ही जरूर त्याच्यासाठी भांडूत ना, वर जाऊन सांगू, त्याची शहानिशा करायला. आमदार साहेबांना स्वतः गुत्तेदाराला झापलं होतं, त्याच्यानंतर सुद्धा व्हायला. तो त्यांचा प्रश्न आहे बघा, म्हणजे त्यांनी काम केलं नसेल बरोबर म्हणून झापलं असेल. हो, झापल्याच्या नंतर सुद्धा गुत्तेदार तसंच करायला. मग त्याची अशी भावना झाली असेल, झापलं तर काय होते, चालू द्या असंच. नक्कीच आपण बघितलं असेल, हे होते माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा
एकंदरीत पाहायला गेलं तर यांचे शिवसेनेचे पुरस्कार जे उमेदवार आहेत ते त्यांनी उभे केलेले आहेत, ते प्रचार सुद्धा करतायत. एकंदरीत नगराध्यक्ष पदाचा त्यांचा उमेदवार नाहीये. त्यांनी उमेदवारांनी अर्ज विड्रॉल करून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. एकंदरीत त्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय अशी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळाली. जनता सुज्ञ आहे, कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही हे येणाऱ्या 21 तारखेला कळेल अशी देखील प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. आता वसमतची जनता कोणाला संधी देणार आणि हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला काय वाटते नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.